नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या महाराष्ट्र सौर पंप योजनेच्या सर्व महत्त्वाच्या आता अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर नीट लक्ष दिले, ओके, तर आता समजून येईल की सौर कृषी पंप योजनेबाबत महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार PM कुसुम योजनेअंतर्गत 2020-21 ते जून 2026 या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 5,51,971 सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत आणि या कामगिरीमुळे महाराष्ट्रात हे जे महाराष्ट्र आहे देशात प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे. ओके, आणि यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध झालेली असून वीज बिलाचा मोठा खर्चही आता कमी झालेला आहे. तसेच जर आपण दुसऱ्या अपडेटकडे याबद्दलच जर वळलो, ओके, आता ही दुसरी मोठी बातमी आहे सौर पंपाविषयी. आता MSEDCL कडून 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेच्या ऑफ ग्रीड DC सौर कृषी पंपाच्या पुरवठ्यासाठी तब्बल 2,421.44 कोटींची निविदा काढण्यात आलेली होती आणि या निविदेची अंतिम मुदत 4 ऑगस्ट 2026 होती आणि या निविदेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नवीन सौर कृषी पंप बसवण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा आता होणार आहे. ओके, तसे जर आपण नंतरच्या अपडेटकडे बघायला तर कंपन्यांना कोट्यवधींच्या ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. जुलै 2026मध्ये अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सौर पंप पुरवठ्याच्या ऑर्डरसुद्धा मिळालेल्या आहेत. सर्वप्रथम शक्ती पंप्स इंडिया या कंपनीला 15,000 सौर कृषी पंप पुरवण्यासाठी 353.89 कोटींचा ऑर्डर मिळालेला आहे. त्यानंतर GK एनर्जी कंपनीला 10,000 सौर कृषी पंपासाठी 235.92 कोटींचा ऑर्डर देण्यात आलेला आहे. याशिवाय क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनीला प्रथम 1,397 सौर पंपासाठी 29.77 कोटींचा ऑर्डर मिळालेला आहे आणि यानंतर त्याच कंपनीला म्हणजेच की क्रॉम्प्टन ग्रीव्ज या कंपनीला अतिरिक्त 3,000 सौर पंपासाठी 64.99 कोटींचा आणखीन एक ऑर्डर देण्यात आलेला आहे. आणि हे सर्व जे ऑर्डर्स आहेत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत, ओके, अर्थात PM कुसुम B अंतर्गत MSEDCL मार्फत देण्यात आलेले आहेत हे सगळे ऑर्डर्स. ओके, तसे जर आपण नंतरच्या अपडेटकडे जर वळालो, ओके, तर आता भंडारा जिल्ह्यात सोलर फोटोव्होल्टिक वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी आता नवीन निविदा सुरू करण्यात आलेली आहे आणि या निविदेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आलेली आहे. संबंधित कंपन्यांसाठी ही महत्त्वाची संधीसुद्धा मानली जात आहे. ओके, तसेच नंतरचे अपडेट म्हणजेच की राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मोठे उद्दिष्टसुद्धा निश्चित केलेले आहे आणि या योजनेद्वारे 16,000 मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता उभारण्याचे लक्ष्यसुद्धा ठेवण्यात आलेले आहे. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजेच की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हाच आहे. आत्तापर्यंत 3,349 मेगावॉट क्षमतेची उभारणी पूर्णसुद्धा झालेली आहे. तर डिसेंबर 2026पर्यंत आणखीन 10,000 मेगावॉट क्षमता उभारण्याचे लक्ष्य शासनाने आता निश्चित केलेले आहे. ओके, जर शेतकरी मंडळींनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल किंवा अर्ज करण्याचा विचार करत असाल तर अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवा आणि आवश्यक कागदपत्रे तुमची वेळेत तुम्ही पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला हा लाभ लवकरात लवकर मिळेल. तर शेतकरी मंडळींनो ही होती 5 ऑगस्ट 2026 पर्यंतची महाराष्ट्र सौर पंप योजना आणि PM कुसुम योजनेतील सर्व महत्त्वाचे अपडेट. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच ताज्या सरकारी योजना व शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.